Welcome students. In today's class we will learn about a new concept, that is inline function. It is a new part implemented in C++. In previous lectures we saw the different ways through which we can call the functions. We can call the functions by call by value and call by reference. When we call any specific function, the background process that happens is that when we call any specific function, first of all the compiler tests our function calling statement with the function prototype. The function prototype, this part we also saw in our last lecture. The declaration statement that we write before the main function, it is called as a function prototype. This function prototype is testing with the function definition statement. आपण मेन फंक्शनच्या बाहेर फंक्शनच्या डेफिनेशनची जी फर्स्ट लाईन लिहिलेली असते ती लाईन आणि मेन फंक्शनच्या वरती फंक्शन डेफिनेशन यूज करण्याच्या अगोदर जेव्हा आपण डिक्लेरेशन केलेलं असतं त्याला आपण फंक्शन प्रोटोटाइप म्हणतो. तो फंक्शन प्रोटोटाइप आणि मेन फंक्शनमधून जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट और एखादं फंक्शन कॉल करतो ते स्टेटमेंट ह्या दोघांचं टेस्टिंग केलं जातं. इफ these two statements are matching with each other, then and then only the concept or then and then only the control is transferred towards the function definition. But when the control is transferred from main function towards the function definition, first of all, whatever the activity that is performed by the compiler in main function, that activities are stored in the temporary memory like stack or registers. It takes some more time and then the control is transferred towards the function definition. After that, the function definition will be executed and the control is returned back towards the main function. Whatever the data we stored previous in stack or register, that data is again taken back and the remaining main function is executed. म्हणजे जेव्हा एखादा फंक्शन आपण कॉल करतो त्यावेळी मेन फंक्शनमधून कंट्रोल मेन त्या फंक्शन डेफिनेशनकडे कॉल करण्याच्या अगोदर ट्रान्सफर करण्याच्या अगोदर मेन फंक्शनमध्ये आपण जेवढा पार्ट फंक्शन कॉल करण्या अगोदर एक्झिक्यूट केला होता त्याच्याशी रिलेटेड असणारा पार्ट कंपायलर स्टॅक किंवा रजिस्टर नावाच्या टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर करतो आणि त्यानंतर कंट्रोल फंक्शन डेफिनेशनकडे जातं. फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट झाल्यानंतर पुन्हा परत कंट्रोल मेन फंक्शनमध्ये येत असतं आणि मेन फंक्शनमध्ये आपण फंक्शन डेफिनेशनकडे जाण्याच्या अगोदर जे काही स्टोअर केलं होतं स्टॅक आणि रजिस्टरमध्ये ते पुन्हा परत घेऊन राहिलेला मेन फंक्शनचा पार्ट कंप्लीट केला जातो. दिस इज द बॅकग्राऊंड प्रोसेस हॅपन वेन वी कॉल द फंक्शन फॉर ईच टाईम. आपण प्रत्येक वेळी जेव्हा एखादं फंक्शन कॉल करतो किंवा कितीही वेळेस एखादं स्पेसिफिक फंक्शन कॉल केलं तर ज्या वेळी मेन फंक्शनमधून त्या फंक्शन डेफिनेशनकडे कंट्रोल ट्रान्सफर करायचं असतं बॅकग्राऊंडला ह्या सगळ्या प्रोसेसेस होत असतात. दिस प्रोसेस टेक्स सम एक्स्ट्रा टाईम दॅन द फंक्शन डेफिनेशन. कारण फंक्शन डेफिनेशन एखाद्या फंक्शन डेफिनेशनला एक्झिक्यूट होण्यासाठी लागणारा वेळ हा बॅकग्राऊंड प्रोसेसेस द टाईम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट द बॅकग्राऊंड प्रोसेस प्लस द टाईम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट द फंक्शन डेफिनेशन असा टोटल मिळून टाईम त्या फंक्शनच्या एक्झिक्युशनला लागत असतो. इफ अवर फंक्शन डेफिनेशन इज टू स्मॉल, इन दॅट सिच्युएशन the function definition takes the minimum time, but these background processes that is storing the data into stack and register and then taken it back after returning in the main function, it takes the extra time than the function definition and it become an headache for the compiler. If such function is calling for more than one time, then the background processes takes the extra time than the actual function definition. जेव्हा फंक्शनची डेफिनेशन ही 1 किंवा 2 लाईनची असते त्यावेळी फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा त्या फंक्शनकडे कंट्रोल ट्रान्सफर करण्या अगोदर बॅकग्राऊंड प्रोसेसेससाठी लागणारा वेळ हा जास्त असतो अँड इट बिकम अ प्रॉब्लेम फॉर द कंपायलर. कारण यामध्येच एक्स्ट्रा वेळ वाया जात असतो. टू सॉल्व सच प्रॉब्लेम C++ introduced this concept that is inline function. Inline function when we use in our program, in that situation we need to use the keyword inline, and when we use this keyword with our function definition
the control is not transferred towards the main function, but the function definition comes at the location at which we call the function. जेव्हा आपल्या फंक्शनमध्ये आपण किंवा जेव्हा इनलाइन कन्सेप्ट हा आपण यूज करत असतो त्यावेळी आपल्याला इनलाइन हा कीवर्ड वापरायचा असतो आणि इनलाइन कीवर्ड वापरल्यानंतर ज्या फंक्शन डेफिनेशनला किंवा ज्या फंक्शनला आपल्याला मेन फंक्शनमध्ये कॉल करायचं आहे तर मेन फंक्शनमधून कंट्रोल त्या फंक्शन डेफिनेशनकडे न जाता ज्या लाईनवर आपण मेन फंक्शनमध्ये त्या फंक्शनला कॉल केले त्या ठिकाणी त्या फंक्शनची डेफिनेशन येत असते म्हणजेच एक्झिक्यूट होत असते. नाउ हियर इज ॲन एक्झाम्पल. In this example, we simply take two functions. You can see this example in front of your screen. So we explain, first of all, I explain all the example. Now here, first line, hash include IO stream. So it is our header file declaration. Then the next line is, here we directly write the function definition before main. So there is no need to write the prototype for this. Because there is prototype means there is no need to write the declaration in before main. कारण फंक्शनच्या डेफिनेशनच आपण मेनच्या वरती लिहिलेले आहे त्यामुळे आपल्याला मेनच्या अगोदर याला पुन्हा डिक्लेअर करण्याची गरज नाही. तर फंक्शन इथे आपण दोन वापरलेले आहेत. हिअर MUL इज अ मल्टिप्लिकेशन फंक्शन विच मल्टिप्लाय टू फ्लोट व्हेरिएबल्स float x and float y and obviously its return type is float because it multiplied two float variables. त्यामुळे याचा जो रिटर्न टाइप असेल तो फ्लोट आहे. फ्लोट MUL आणि फ्लोट x फ्लोट y असा आपण लिहिलेला आहे. त्याच्या अगोदर आपण इनलाइन हा कीवर्ड वापरलाय अँड बिलो इट रिटर्न x मल्टिप्लाइड बाय y असं लिहिलंय. So that is the definition of this MUL function. So here inline word is used. When we write this word with any function definition, when we call such function in the main function, the function call statement is replaced with the function definition. म्हणजे जिथे आपण फंक्शन हे मेन फंक्शनमध्ये कॉल करतो त्या ठिकाणाहून कंट्रोल या फंक्शनच्या डेफिनेशनकडे न येता ही डेफिनेशनच ॲटोमॅटिक तिथे कॉपी होते आणि तो पार्ट तिथेच मेन फंक्शनमध्येच एक्झिक्यूट होतो. त्यामुळं कंट्रोल ट्रान्सफर करण्यासाठी जो काही बॅकग्राऊंड प्रोसेस करावे लागतात कंपायलरला देअर इज नो नीड टू परफॉर्म सच बॅकग्राऊंड प्रोसेसेस. सो इट सेव्स द टाईम. त्यानंतर अजून एक आपण फंक्शन वापरलेलं आहे DIV. दिस इज द डिव्हिजन फंक्शन. इथे हे डिव्हिजन फंक्शन डबल डेटा टाईप्सचे दोन व्हेरिएबल्सचं डिव्हिजन करणार आहे. सो द रिटर्न टाईप ऑफ दिस फंक्शन इज डबल आणि त्यामुळे मग आपण डबल DIV डबल P कॉमा डबल Q असं लिहिलेलं आहे. ॲक्च्युअली हे सुद्धा आपण इनलाइन फंक्शन वापरणार आहोत त्यामुळे मग याच्याही अगोदर आपण इनलाइन हा कीवर्ड वापरलेला आहे. दोन्ही फंक्शनच्या डेफिनेशन आपण मेन फंक्शनच्या वर लिहिलेले आहेत त्यामुळे मेन फंक्शनच्या अगोदर याला डिक्लेअर करण्याची गरज नाही. इन मेन फंक्शन वी टेक टू व्हेरिएबल्स फ्लोट A अँड फ्लोट B. We allocates the value 12.34 and 9.82 at the location where we declare that variables. जिथे डिक्लेअर केले तिथेच आपण त्याला व्हॅल्यू अलोकेट असाइन केलेले आहेत. The next is that here cout MUL A, B म्हणजे इथे आपण डायरेक्टच आपल्या जो डिस्प्ले जे आउटपुटचं फंक्शन आहे त्या आउटपुटच्या फंक्शनजवळ आपण फंक्शन डेफिनेशन कॉल केलेली आहे. आपण MUL मल्टिप्लिकेशन फंक्शन इथं कॉल करतोय आणि हे फंक्शन कॉल करण्यासाठी आपण A आणि B या दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू पास करतोय. म्हणजे इथे आपण धिस फंक्शन वी कॉल विथ द कॉल बाय व्हॅल्यू मेथड. कॉल बाय व्हॅल्यू या कन्सेप्टचा या मेथडचा यूज करून आपण हे फंक्शन कॉल करतोय. तो cout MUL A, B. त्याच्या खाली सेम तसंच आपण DIV फंक्शन कॉल करतोय. म्हणजे इथे या जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामचं आउटपुट म्हणजे डायरेक्ट दोन व्हॅल्यू आउटपुट म्हणून डिस्प्ले होतील आणि त्या असतील MUL फंक्शनच्या आउटपुट आणि DIV फंक्शनचं आउटपुट. तर जेव्हा आपण MUL A, B असं लिहितो त्यावेळी कंट्रोल A आणि Bच्या व्हॅल्यू घेऊन फ्लोट MUL या फंक्शन डेफिनेशनकडे न जाता ती फंक्शनची डेफिनेशनच इथे येते
आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू यूज करून त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. सेम तसंच DIVचं सुद्धा इनलाईन हा कीवर्ड लिहिलेला असल्यामुळे DIV या फंक्शनकडे कंट्रोल ट्रान्सफर न होता ए आणि बीच्या व्हॅल्यूज P आणि Q म्हणून कॉपी होतात आणि त्या एक्झिक्यूट होतात. इथे कंट्रोल फंक्शन डेफिनेशनकडं न जाता फंक्शन डेफिनेशनच ज्या स्टेटमेंटवर आपण फंक्शन कॉल करतो त्या ठिकाणी कंट्रोल ट्रान्सफर केल्या जातं आणि हा कन्सेप्ट याच्यात वापरला जातो, म्हणून याला इनलाईन फंक्शन असं म्हटलेलं आहे. हिअर इन लाईन मीन्स द फंक्शन डेफिनेशन कम्स इन लाईन विथ द फंक्शन मेन फंक्शन आणि म्हणून याला इनलाईन असं म्हटलेलं आहे. तर which functions we can make inline? So there are some rules for this. If our function definition is too large, then though we write the inline keyword with that function definition, the compiler ignores it. म्हणजे फंक्शनची डेफिनेशन खूप मोठी आहे आणि आपण तिथे इनलाईन जर कीवर्ड वापरला अशा वेळी कंपायलर आपण जरी इनलाईन कीवर्ड वापरला तर कंपायलर इग्नोर इट अँड द कंट्रोल इज ट्रान्सफर्ड फ्रॉम मेन फंक्शन टुवर्ड्स द function definition. In the same way, if our function definition contains any loop, any switch case like statements, in that situation also if we use the inline function or if we use the inline keyword with that function definition, then also the compiler ignore it and the control is transferred from the main function towards the function definition when that specific function is called. It means that the inline is a request to the compiler, not the command. आपण जेव्हा इनलाईन कीवर्ड वापरतो त्यावेळी कंपायलरला आपण रिक्वेस्ट करत असतो की प्लीज टेक दिस फंक्शन डेफिनेशन इन द मेन अँड डू नॉट ट्रान्सफर द कंट्रोल टुवर्ड्स द फंक्शन डेफिनेशन. पण जेव्हा फंक्शनची डेफिनेशन खूप मोठी असते किंवा फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये स्विच केस किंवा लूप फॉर लूपसारखे लूप्स असतात त्यावेळी जरी आपण इनलाईन हा कीवर्ड लिहिला तरीसुद्धा कंपायलर त्याला इग्नोर करतो आणि कंट्रोल मेन फंक्शनमधून फंक्शन डेफिनेशनकडेच ट्रान्सफर होतं. सो दिस इज द इनलाईन फंक्शन. आय होप ऑल ऑफ यू कॅन अंडरस्टँड दिस पॉईंट. इफ यू हॅव एनी डाऊट सो प्लीज कमेंट मी फॉर दिट. सो थँक यू अँड टेक केअर.